चालक आणि सहाय्यक या दोनच पदासाठी एसटी महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीने जी भरती होणार आहे, त्यातील या चालक या पदासाठी आपल्याला जर का भरती व्हायचं असेल तर नेमके काय निकष आहेत याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार असून ही व्हिडिओ आताच तुम्ही सेव्ह करा आणि आपल्या सहकारी चालकांना शेअर करा। तब्बल 12,840 चालकांसाठी निघालेल्या या मेगा भरतीसाठीचा पहिला निकष असा की सदर चालक हा महाराष्ट्रातीलच रहिवासी असावा। याचाच अर्थ असा की इतर राज्यातील कोणत्याही चालक या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही। चालकाचं शिक्षण एसएससी म्हणजेच कमीत कमी 10वी आणि त्यासोबतच त्याला मराठी भाषा येणं बंधनकारक आहे। चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचं लायसन असणं गरजेचं तर आहेच, याशिवाय पीएसव्ही बॅच अर्थातच पब्लिक सर्व्हिस व्हेकल म्हणजे सार्वजनिक वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे। अवजड वाहन चालवण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असलेल्या चालकाचे वय हे 20 वर्षापेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा जास्त असू नये। आता यावरती सांगितलेल्या सर्व गोष्टी जर का परिपूर्ण असतील तर आपण चालक सहभागी प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो। आणि याचाच पुढचा भाग म्हणजे त्यानंतरच्या ज्या काही मेडिकल आणि फिजिकल टेस्ट असतील त्या टेस्ट होतील आणि त्यानंतर एसटी महामंडळ स्वतः चालक तपासणी परीक्षा घेईल। या परीक्षेमध्ये आपण जर का पास झाला तर नक्कीच आपण एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून सहभागी व्हाल आणि प्रवाशांची सेवा करण्यास सज्ज व्हाल। आता या चालकासोबतच सहाय्यक पदासाठी नेमके कोणते निकष आहेत त्याची सर्व माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार असून एसटीच्या अशाच अचूक आणि माहितीपूर्ण रीलसाठी फॉलो करा अवलिया प्रवासीला।